शहरामधल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी कायमच जीवाचा आटापिटा करतात। मात्र आता चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालक आपल्या लहानग्यांसह तासनतास रांगेमध्ये उभे राहताना दिसतात। दुसऱ्या दिवशी मिळणाऱ्या पहिली इयत्तेच्या प्रवेश अर्जांसाठी आदल्या दिवसापासूनच पालक रांगेमध्ये उभे राहत असल्याचं चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे। ही लांबच लांब रांग, रांगेतच काही जण चवडीनुसार झोप घेतायत तर काही जण जेवतायत। हे चित्र आहे नांदेडच्या महात्मा फुले प्राथमिक शाळेतलं। गुरुवारी रात्री या शाळेमध्ये पालक आणि त्यांच्यासोबत लहानग्यांनीही अशी गर्दी केलेली। त्यांना हवाय या शाळेत पहिलीमध्ये प्रवेश। हे प्रवेश अर्ज शुक्रवारी सकाळपासून मिळणार असल्यामुळे गुरुवारी रात्रीच या पालकांनी अशा रांगा लावल्या। दरवर्षीच असतात, परंतु यावर्षी थोडं लवकर लागले, 8-9 वाजता किंवा सकाळी लवकर असते, पण काही लोकांना नंबर नाही लागले म्हणून यावर्षी जरा लवकरच सुरुवात झाली। प्रवेश देण्याच्या क्वालिटीबद्दल तुमचे जेवढ्या जागा आहेत त्यांनी तेवढे जागा देणारच, पण जे ह्या रांगा लागलेल्या आहेत ते त्यांनी निश्चितच त्या क्वालिटीचा विचार करूनच रांगा लागलेल्या आहेत, कारण हे विद्यार्थ्याचे आम्हाला अनुभव आहेत। शाळेतल्या या गर्दीमुळे पोलिसांना शाळेच्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवायला लागला होता। नांदेडमध्ये चांगलं शिक्षण देणाऱ्या शाळांची वानवा असल्यामुळे शैक्षणिक कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पालकांना आणि त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांनाही असा आटापिटा करायला लागतोय। काय अवस्था काय अवस्था इथे व्यवस्थाच नाही, तर अवस्था काय तरी पण आपली सुरक्षा पोलीसची थोडीशी व्यवस्था पाहिजे होती, बाकी काही नाही। शाळेची क्वालिटी चांगली असल्यामुळे एवढी गर्दी आहे। आमचं नुकसान आहे म्हणायला काही हरकत नाही याच्यामध्ये, आता बोलून काही फायदाच नाही। जे आता असं आहे की आता आम्ही आमचं नशीब आजमावतोय, बसतोय बस, जेव्हा नंबर येण्याची वाट बघणं चालू आहे। प्रगतीपथावर असलेल्या भारतामध्ये प्राथमिक शिक्षण मिळवण्यासाठी सुरू असलेली धडपड या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करतेय। शिक्षणाअभावी समाज स्वास्थ्य बिघडतं असं सांगितलं जातं, आणि हे समाज स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी चांगलं शिक्षण घ्यावं असा आग्रही केला जातो। पण चांगलं शिक्षण घेण्यासाठी असा आटापिटा करावा लागत असेल तर चांगलं शिक्षण घेणार ते कसं? झी24 ताससाठी केशव घोणसे पाटील, नांदेड। न्यूज वॉच @ 10 या बातमीपत्रामध्ये इथेच थांबतोय। बातम्यांचा ओघ मात्र असाच सुरू राहील। पाहत रहा झी24 तास। Thank you.